लोकांचा प्रतिसाद म्हणण्यापेक्षा उन्हाचे दिवस आहेत. लोक बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. परंतु शेवटी रस्त्याने येणारे जाणारे हे सुद्धा आपले शेतकरी बांधव कोणतरी अडचणीचं होऊ नये म्हणून ही सभेला परवानगी घेतली होती. आंदोलन अचानकपणे रस्ता रोकोचं शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर सर्वजण रस्त्यावर आले. पोलीस यंत्रणेने त्यांच्या कायद्यानुसार ते बाजूला करण्यासाठी प्रयत्न करून आम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत आणलं. परंतु माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकरी हा या महाराष्ट्राचा कणा आहे. या शेतकऱ्यांना हमीभाव जर आपण दिला, जर उत्पादन खर्चच 18-19 रुपये 24 रुपयांनी जर आपण विक्रीचा भाव दिला हमीभाव, तर या शेतकरी त्यांची मुलं कुटुंबातील महिला सदन होणार नाही, परंतु एक चांगल्या प्रकारे आपल्याला आशीर्वाद देतील. शासनाला विनंती आहे की आपण हमीभाव द्यावा. नाशिकला जो भाव डिक्लेअर केला 1580, तर त्या पद्धतीने इकडे काही मागणी आहे का? 1580 नाशिक जिल्हा हा काय महाराष्ट्राचा फक्त एकच उत्पादक जिल्हा नाही आहे. त्यापेक्षा जास्त कांदा उत्पादक आपला पुणे जिल्हा आहे. त्यातल्या त्यात खेड, आंबेगाव, शिरूर हा भाग कांदा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाकण मार्केटमध्ये कांदा येतो. त्यामुळं पुणे जिल्ह्याला सुद्धा त्याच्याबरोबर समाविष्ट करणं गरजेचं होतं. पण का सापत्निक भावांनी म्हणजे भूमिका सरकारने घेतली माहीत नाही. 15 रुपये 80 तर प्रातिनिधिक स्वरूपात तिथं दिला म्हणलं इथं व्हायलाच पाहिजे होता, पण तो तर दिलाच नाही. परंतु उत्पादन खर्चच जर 17-18 रुपये, तर आमची मागणी आहे 24-25 रुपये या ठिकाणी हमीभाव मिळावा. पुण्याचे सत्ताधारी नेते कमी पडले त्या कांद्याचा प्रश्न सरकार दरबारी लावून धरायला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक म्हणून बोलणं हे कर्तव्य नाही. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवडून दिले, त्यांना थोडी म्हणजे जाणीव खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ग्रामीण भागाची त्यांनी ठेवायला पाहिजे. कारण आपण शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात आम्ही हमीभाव देऊ, इतर काय काय देऊ असं आश्वासने करून हे निवडून आले. त्यामुळे वर्षाला 365 दिवस आहेत आणि निवडणुका सातत्याने होत असतात. आत्ता तुम्ही आश्वासनं देऊन खोटं बोलून निवडून आले, शेतकऱ्यांची आता जर फसवणूक होत असेल तर येणाऱ्या काळात निवडणुकामध्ये शेतकरी आपल्याला जागा दाखवून घरी बसवल्याशिवाय राहणार. कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून तुमची पुढचं काय दिशा असणार? तर कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून पहिल्या टप्प्यात आमचं तर म्हणणं होतं 15 रुपये 80 पैसे तर तात्काळांनी नाशिकला GR काढला तसा इथेही काढायला पाहिजे होता. परंतु पुढची भूमिका अशी, आता कांदा संपत आलेला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कांदा घातलेला आहे, नावीला जास्त दिवस कांदा टिकू शकत नाही म्हणून मार्केटला विकणं हा शेतकऱ्याला पर्याय आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा विकला. बरं विकला आता कांदा, तर जो आता विक्रीतल्या मधला जो कालावधी आहे, ज्यांनी कांदा घातला, तर आता 24-25 रुपये हमीभाव मिळावा. आणि जो फरक आहे म्हणजे त्यांनी विक्रीचा आणि हमीभावचा, तर तो त्या शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल किंवा शेतात त्यांनी विक्री केली असेल त्याची माहिती घेऊन त्यांना मिळावं. कांदा अनुदान सरकारने जाहीर केलं, परंतु त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असा एक आरोप केला जातो. ते काय करतात? आता त्याच्याशी मी जात नाही, परंतु शासकीय यंत्रणा याच्यामध्ये असते नाफे, तर त्यांनी चेक करून घेतलं पाहिजे हा व्यापारी आहे का शेतकरी आहे म्हणून. एखादा व्यापारी जर हमीभाव मिळाला म्हणून खरेदी केलेला कांदा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या याच्यावर, तर त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. यापूर्वी काय झालं म्हणण्यापेक्षा सरकारने आता जर नाफेडमार्फत कांदा खरेदी केली तर आमच्यासारखेसुद्धा त्या ठिकाणी सजग राहून त्या चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मिळवून द्यायचं. विधानसभेत आवाज होत असताना नक्कीच आता विधानसभेमध्ये मी आता म्हणजे माईकच्या याच्यातून दाखवत नाही, माझ्याकडे मोबाईलमध्ये पण आहे तारांकित प्रश्न कांद्यासंदर्भात या आणि शेतकऱ्यांसंदर्भात जवळजवळ 4 ते 5 प्रश्न आता अपलोड केलेले आहेत. 22 जूनला अधिवेशन सुरू होतं आहे. आता त्यातले काही लागतील, काही अतारांकित, काहींची उत्तरं मिळतील. परंतु तो प्रश्न सभागृहात आल्याच्या नंतर नक्कीच म्हणजे सरकारला म्हणजे सगळेजण आम्ही विरोधक त्या ठिकाणी जाब विचारून न्याय द्यायला जाऊ. खासदार अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे आता काही कामानिमित्त असतील किंवा काय मला माहीत नाही. परंतु हे जे आजचं आंदोलन आहे या संदर्भात सगळ्यांना माहीत होती. प्रत्येकाने येणं या ठिकाणी गरजेचं होतं. हे होते आमदार बाबाजी काळे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वाजत एवढं संदीप खळे मंचाने. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.